पण त्याच्या शपथविधीवेळी मंत्रिपद द्यायचं की नाही याच्यावरनं खूप मतमतांतरं होती आणि तेव्हा अगदी शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत काही गोष्टी घडल्या होत्या. तुम्ही साक्षीदार आहात या गोष्टींचे. फक्त यातल्या चर्चा दबक्या स्वरात असतात आजपर्यंत. त्या काय तेव्हाचा किस्सा आहे शपथविधीचा? नाही, शपथविधीच्या 2 दिवस अगोदर आम्ही साहेबांच्या बंगल्यावरच मुक्कामी होतो. वहिनी आलेल्या होत्या. साहेब, आम्ही आणि वहिनी असं आम्ही होतो. परंतु कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली की मुंडे साहेबांचा शपथविधी होणार आहे. मुंडे साहेबांनी 1 वर्ष अगोदरच आपण मंत्री होणार आहेत म्हणून ऑफिस तयार केलं होतं आणि सुंदर असं ऑफिस मुंडे साहेबांनी तयार केलं होतं. मग त्या अँटी चेंबरला आम्ही बसलो होतो. तेवढ्यामध्ये मी आता नाव घेणार नाही, एका मोठ्या नेत्याचा फोन आला की मुंडेजी, तुम्ही शपथ घेणार नाहीत तर तुमच्याकडं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची विधानसभा आणि भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाहतोय, तर तुम्ही आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लक्ष घालावं, अशा पद्धतीचं धक्का देणारा फोन आला. दिल्लीतून फोन आला. दिल्लीतूनच. तर मुंडे साहेबांना त्याचं दुःख वाटलं नाही, पण आश्चर्य वाटलं. ते आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट होती की मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून शेकडो हजारो कार्यकर्ते तिथं पोहोचलेले होते मुंडे साहेबाचा शपथविधी होणार आहे म्हणून. आणि सगळ्यांना अपेक्षा होतं, कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी 2009 ते 2014पर्यंत जी खासदारकी मुंडे साहेबांची होती ते उपनेते होते आणि उपनेते म्हणून भारतीय जनता पक्षासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी संपूर्ण देशामध्ये OBCच्या आंदोलनाचं मोठं काम मुंडे साहेबांनी केलं होतं. आणि म्हणून मुंडे साहेबांच्या बाबतीत सगळ्यांना अपेक्षा होती की मुंडे साहेब 100% पहिल्या 10मध्ये शपथ घेतील. तसा फोन आल्याच्या नंतर खळबळ झाली आणि नंतर मात्र मुंडे साहेबांनी स्वतः सूत्र हातात घेतले. आणि मुंडे साहेबांना आम्ही म्हणालो की साहेब, कुणाला तरी बोललं पाहिजे, कुठं तरी गेलं पाहिजे, मोठ्या नेत्यांना भेटलं पाहिजे. मुंडे साहेब म्हणाले की आपल्याला कुणाला भेटायचं नाही, कारण आपला नियतीवर आणि आपल्या कर्मावर विश्वास आहे. आपण केलेले काम कोणी डावलू शकणार नाही. आणि मुंडे साहेबांनी काही फोन लावले, काही लोकांशी बोलले आणि स्वतः काही ठिकाणी मुंडे साहेब भेटायलासुद्धा रात्री गेले. आणि त्यानंतर निर्णय फिरला की मुंडे साहेबांची शपथविधी होणार. त्यावेळेला पंकजाताई दिल्लीमध्ये पोहोचलेल्या होत्या आणि मग न्यूजलाही सुरू झालं, ब्रेकिंग न्यूजला, की गोपीनाथ मुंडे भी शपथ लेंगे.